Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. कंटिन्यू विथ सिच्युएशनल फ्रेजेस आपण आज डिस्कस करूया. सिच्युएशनल फ्रेजेस आहेत, सब्जेक्ट आहेत गुड विशेस, डिझायर ऑर टू गेट समथिंग. म्हणजे चांगल्या इच्छा, म्हणजे चांगल्या एखाद्याला आपण चांगलं विश करतो. विश आणि डिझायर म्हणजे एखादी चांगली घटना, याच्याबद्दल आपण आज ह्या ज्याबद्दल आपण त्या सिच्युएशनसाठी अनुसरून रिलेटेड सेट फ्रेजेस आपण त्याबद्दल विल डिस्कस. सो ओके, विल स्टार्ट. इफ नंदिनी हॅड इनफ मनी शी कुड बाय कॉम्प्युटर. जर नंदिनीकडे पुरेसे पैसे असते तर तिने कॉम्प्युटर विकत घेतला. सो इट इज अ डिझायर ऑर इट इज अ विश. ही ओके, जर नंदिनीकडे जर पैसे असते तर तिने कॉम्प्युटर घेतला असता. सो यू कॅन यूज एनी अदर समथिंग. If Nandini had money, she could have buy cycle, she could have buy car, something like that. We can make a sentence. I wish if you knew what was happening day before yesterday. काश जर मला परवा काय घडलं ते माहीत असते. इट्स अ विश, इट्स अ डिशायर किंवा इट्स अ विश. राजेश कुड हॅव सेड सुनीता वेअर गोइंग टू बी लेट. राजेशने सुनीता उशीर येणार होती हे सांगायला पाहिजे होते. इफ ओनली सुधीर कुड स्विम. जर फक्त सुधीरला पोहायला येत असते. इट वुड बी नाईस टू हॅव अ ट्रबल फ्री कॉम्प्युटर. ते किती चांगले झाले असते जर संगणक सहज चालवता आला असता तर. आय विश आय वॉज रिच. जर मी श्रीमंत असतो. आय विश सुनीता हॅड नेवर मेट हर. का सुनीता तिला कधी भेटली नव्हती. आय विश आय वॉज टॉल. जर मी उंच असतो. आय विश टुडे वॉज साऊंड. सॉरी, आय विश टुडे वॉज संडे. जर आज रविवार असता. कॅन राजेश डू समथिंग फॉर यू. राजेश तुमच्यासाठी काय करू शकेल का, शकतो का. डू यू वॉन्ट टू नो वेअर दिस रोड गोज टू. तुला माहीत आहे की हा रस्ता कुठे जातो. राज, वेर यू लुकिंग फॉर समवन. राज, तू कोणाची वाट बघत होतास का, की राज पाहत आहेस का. व्हॉट डू यू वॉन्ट फॉर ब्रेकफास्ट. तुम्हाला न्याहारीला काय हवे आहे. डू यू वॉन्ट शीतल टू असिस्ट यू विथ समथिंग. तुम्हाला शीतलने काही मदत करायला हवी आहे का. सो दिज आर द विशेस, दिज आर द डिसायर, की आपण इमॅजिनेशन, डिझायर अशा पद्धतीची वाक्य आपण बनवू शकतो. कंटिन्यू विथ गुड विशेस अँड डिझायर. वुड यू लाईक सम मोर स्वीट्स. तुम्हाला आणखी काही गोड हवे का. दिस आल ॲक्च्युली आपण कधी सपोज आपण कुणाकडे पाहुणे गेलो अँड ॲज अ गेस्ट अँड तो समबडी समवन्स मम्मी आस्क ओके वुड यू लाईक सम स्वीट, मोर स्वीट. तुम्हाला काही गोड हवे का. वुड यू लाईक राज टू गो विथ सुनीता. तुम्हाला राजने सुनीताबरोबर जायला हवे आहे का. डू यू वॉन्ट सुशील टू वेट फॉर इन्स्ट्रक्शन. तुम्हाला सुशीलने सूचनेसाठी वाट पाहावी असं वाटतं का. डू यू वॉन्ट एनी ऑरेंज. तुम्हाला ऑरेंज हवे का, संत्रा हवे का. आर यू हॅव्हिंग एनिथिंग टू इट. तुमच्याकडे खाण्यासाठी काय आहे का. वेअर शॅल वी गो फॉर द हॉलिडे. तुम्ही सुट्टीत कुठे जाणार आहात. युजली डिस्कस वेन आपल्याला जेव्हा वेन वी आर हॅव्हिंग हॉलिडे ते आपण अशाबद्दलची स्टेटमेंट बनवतो. वेअर डू यू वॉन्ट टू गो. तुम्हाला कुठे जायचे आहे. व्हॉट इज इट संध्या वॉन्ट. संध्याला काय हवे आहे. व्हॉट इज इट काय आहे, किंवा काय आहे ते. कुड यू टेल मी व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय हवे ते सांगाल का. इज देअर एनिथिंग शी वॉन्ट. तिला आणखी काय हवे आहे का. व्हॉट डू यू वॉन्ट. तुम्हाला काय हवे. कॅन आय डू एनिथिंग फॉर यू. मी तुम्हाला मदत करू का, मी तुमच्यासाठी काय करू का. कॅन हेल्प यू सुशील. सुशील, मी तुला मदत करू का. दिस आर द सेंटेन्सेस आपण ह्या सिच्युएशनल वापरतो. नेक्स्ट आहे सिच्युएशनल फ्रेजेस पण आपल्याकडे आहे, की समथिंग वरी, फिअर ऑर नथिंग हॅपनिंग ऑर फेवर. म्हणजे नथिंग, फिअर किंवा हॅपनिंग काय घडतं याबद्दल आपण अशा सिच्युएशनमध्ये आपण कुठल्या फ्रेजेस वापरू शकतो. आर यू शुअर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. तुम्हाला खात्री आहे की हे सर्व काही ठीक होईल. आय एम बिट कन्सर्न अबाउट माय सन्स फ्युचर. मला माझ्या मुलाच्या भविष्याची थोडी काळजी वाटते. इट इज समथिंग कन्सर्न, वरीड. आय डोंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट. मला माहीत नाही काय मागू. शी डझंट लाईक दिस ॲट ऑल.
तिला ते मुळीच आवडलं नाही. इफ राज डझंट हरी ही विल मिस द बस. जर राजने घाई केली नाही तर त्याची बस चुकेल. शी शुड हॅव बीन हिअर अन आवर अगो. ती एक तासापूर्वी इथे असायला हवी होती. आर शी स्केअर्ड ऑफ द डार्क. ती काळोखाला घाबरते का किंवा तो काळोखाला घाबरतो का? सपोज द बिल्डिंग कॅचेस फायर. समजा बिल्डिंगला आग लागली. आय एम व्हेरी कन्सर्न अबाउट माय सिस्टर्स हेल्थ. मला माझ्या बहिणीच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. आय एम रिअली कन्सर्न अबाउट. कन्सर्न खूप काळजी वाटते. राज बिहेवियर इज व्हेरी वरिंग. राजचे वागणे खूप काळजी करण्यासारखे आहे. सो सपोज वी यूज दिस वर्ड की आई वडील बहुतेक वेळेला असं बोलतात की अरे द माय सन इज नाव बिहेविंग इज रिअली कन्सर्निंग. म्हणजे मला भीती वाटते. सो इट इज नॉट गोईंग राईट डिरेक्शन. दे डू थिंग्स डिफरंटली दॅट्स वॉट वरीज मी. ते वेगळ्या पद्धतीने करत आहे तेच माझ्या काळजीचे कारण आहे. वी आर गोइंग टू मिस अवर बस. आपण बस चुकणार आहोत की आपल्याला बस मिळणार नाही बिकॉज वी आर लिटल लेट ऑर समथिंग. सुशीला इज नॉट ॲट ऑल हॅपी अबाउट इट. सुशील त्याबद्दल मुळीच खुश नाही. आय फाइंड राज बिहेवियर इज व्हेरी डिस्टर्बिंग. मला राजचं वागणं खूप त्रासदायक वाटतं बिकॉज ही इज नॉट बिहेविंग व्हेरी गुड. So that's the end of this small situation phrases topic. Again, reminding you if you have not subscribed my channel, please like, subscribe, share and channel and share to with friends. So once I upload video, you will be directly on your screen. Thank you very much, and have a great day. Bye.